गाईस बघा आज आमच्याकडे कोण चहा बनवते. किती टाकते? बस बस 2 चमचे बस. गाईस आम्ही जास्त गोड चहा नाही पिते ना, त्याच्यामुळे कमी साखर टाकते. आणि एका साईडला दूध पण तापत ठेवते. आणि आज म्हटलं खूपच कंटाळा आला होता, झोपून उठलो होतो, तर म्हटलं की तू चहा बनव. तर ती चहा पावडर टाकते, अजून थोडीशी टाक. माझ्या आवाजावरूनच समजत असेल तसा माझा आवाज खराबच आहे, त्यात काही हेच नाही आहे. चहा पावडर झाली टाकून, आता साखर टाकलेली ऑलरेडी. आता आज मस्त छान असा आयता चहा मिळणार आहे. असं आईकडे गेल्यावर मिळतो ना, तसंच आज मस्त आमच्या मॅडम चहा बनवतात बघा. असं म्हणतात ना, आई जन्माला फिरत नाही म्हणून लेक जन्माला येते. आज काय तसंच मला तेच फील होते. काय ती छान आधेमध्ये कधीतरी करते, पण मी म्हटलं चला आज व्हिडिओ काढूया. आता गॅस बारीक करून 5 मिनटं चहा उकळू द्यायचा आणि मग आपण चहा घेणार आहोत. त्या भाज्या सगळ्या संपलेल्या आहेत, अद्रक बिद्रक काहीच नाही आहे, त्याच्यामुळे फक्त चहा असा आपला साधा सिंपल बनणार आहे. इकडे तर दूध ठेवलंय. आणि चहा कोणाकोणाचा फेवरेट आहे आणि तुमची मुलगी किंवा तुम्ही कधी चहा बनवता का, मिळतो का कधीतरी, ते पण सांगा. मी नेहमी करत असते, पण आज मी हिला करायला चहा सांगितलं. जे जे चाय लवर आहेत ना, त्यांनी नक्की या चहा प्यायला. असं एक छोटासा म्हटलं व्हिडिओ काढावा, लेकरांना पण छान वाटतं आणि त्यांचं कौतुकसुद्धा होतं. आणि खरंच तिने चहा स्वतः तुम्ही दाखवलं बघा. मी तिने दूध घेतलं होतं, साखर तिनेच घातले, चहा पावडर तिनेच घातले, अगदी लायटरसुद्धा तिनेच लावले गॅसला. आणि इकडे दूधसुद्धा तिनेच तापायला ठेवलं. मस्त छान असा चहा उकळतोय. आणखीन 2 ते 3 मिनटं आपल्याला चहा उकळवायचा आहे मस्तपैकी. मग आपण हा चहा पिणार आहोत. मग मी तिला सांगणार आहे चहा कसा झाला आहे, तर तुम्ही कंटिन्यू करा. कलरसुद्धा आला आहे, खूप छान चहाचा सुगंधसुद्धा येतो आहे. आणि इकडे दूधसुद्धा उकळत झाले. आता चहा आहे ना, तिला ओतायला येत नाही आहे, कारण ती लहान आहे अजून, त्याच्यामुळे चहा ओतून मीच घेणार आहे. पण संपूर्ण चहा तिने केलं, त्यासाठी थँक्यू तिचे. आणि मी तिलासुद्धा पर्सनली थँक्यू बोलते. आणि चला आता आपण चहा पिऊया. तुम्हाला जर चहा आवडत असेल तर नक्की या चहा प्यायला. ती आहे ना, म्हणजे दूध नुसतं चहा नाही देत तिला मी, दूध आणि चहा देते. चहा एकदम नॉर्मली थोडंसं होते आणि दूध असतं, कारण जास्ती चहा देणं मुलांना चांगलं नसतं, त्याच्यामुळे फक्त दूध आणि चहा देते. थोडासा चहा टाकते त्याच्यामध्ये, बघू शकता तुम्ही. आता चहा घेऊन आले आणि ती पण चहा प्यायला बसले, बघू शकता. आता मी चहा पिते आणि मग सांगते तुम्हाला कसा झाला चहा. एकदम मस्त छान असा झकास चहा झालेला आहे. तर या तुम्ही पण चहा प्यायला. आणि तुम्ही चहा घेतला का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा आणि तुमचा सपोर्ट प्रेम असंच राहू द्या. बाय बाय. थँक्यू दिदू. तर गाईज मी म्हटलं तसं मुलं कधी मोठी होतात ना, ते आपल्याला खरंच समजत नाही आहे. आता बघा, मी मागेच हा ब्लॉग ह्याच्यामध्येच तो ॲड केला, कारण मला तो ब्लॉग टाकायचा थोडासा उशीर झाला आणि मग फादर्स डेचं निमित्त ठरलं. आणि हा तुम्ही बघू शकता इथे आम्ही, माझा जो मुलगा आहे ना, तो पप्पांसाठी गिफ्ट घेण्यासाठी गेला आहे. तर फादर्स डे एकदम छोटासा सेलिब्रेट करणार होतो आम्ही. एक तर काय असं काही मोठं वगैरे असं काही नव्हतं, पण ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्याच मुलांना किंवा आपल्या घरच्यांना मुलांना समजल्या की आपल्याला खूप छान वाटतं. तसंच की आज तुम्ही बघू शकता, हिने छोटंसं एक पॅकेट तयार केलं होतं एनवेलप म्हटल्यासारखं. मस्त छान अशी एक नोट्स लिहिलेली होती. नोट्स काय आता वाचली होती, पण आता इकडे मी आवाज म्यूट केला, कारण खूप सारा गोंधळ वगैरे होता, त्याच्यामुळे म्हटलं व्हॉईस रेकॉर्ड आपण करावं.
आणि हे बघा तुम्हाला दाखवते, तुम्ही सुद्धा झूम करून वाचू शकता. छान असं काही वेगळं असं काही नव्हतं, पण तितकंच एक छोटंसं असतं. आपल्या अवतीभोवती फिरणारी मुलं एकदा कधी मोठी होतात ना इतकी आपल्याला अजिबात समजत नाही आहे. तर इथे बघू शकता त्यांचे भाऊसुद्धा होते आणि त्यांच्या भाऊचे मग त्यांनासुद्धा तिने काकांनासुद्धा तिच्या लिहिलं होतं. तसंच एक छोटंसं एनव्हलपसारखं लिहिलं होतं, कॅटबरी होती आणि ते सुद्धा किती खुश झाले, मस्त छान असे. आणि मग जीवनने इथं छान जसं आम्ही मगाशी स्टेशनरीमध्ये गेलो होतो, पण त्यांच्यासाठी सरप्राईज होतं. सरप्राईज काय असं राहिलं नाही, फक्त त्यांना फोटो माहिती होतं, पण त्याच्यात कसा फोटो आहे ते नव्हतं माहिती. तर आपल्याला समजत नाही आहे की आपली मुलं कधी मोठी होतात. तर त्यानेच सगळं केलं होतं, त्याच्या स्वतःच्या पाकिट मनीमधूनच त्याने पैसे वगैरे टाकून केक वगैरे सुद्धा त्याने स्वतः घेऊन आला होता की त्याला करायचं होतं सेलिब्रेट. मग दोघांनी आणि हे करून हे केलं. तर फोटो तुम्हाला आवडला का कमेंटमध्ये सांगा. आणि आपण जे करत नव्हतो ना ते आपली मुलं करत असतात, मग आपली मुलं कधी मोठी होतात ते आपल्याला खरंच समजत नाही आहे. तर छान वाटतं, एवढ्या कमी वयामध्ये मुलांना सुचतं आणि मुलं असे करतात छान छान. मग असं आम्ही मस्त फादर्स डे सेलिब्रेट केला. तुम्ही सेलिब्रेट कसा केला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझ्या मुलीने सुद्धा छान अशी मला मदत केली होती त्या दिवशी, आणि तोसुद्धा ह्याच्यामध्येच मी ब्लॉग ॲड केलेला आहे. आणि मुलं आपली खरंच ना खूप म्हणजे खूप हे होतात. तर कसं वाटलं पूर्ण ब्लॉग तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि कुठून ब्लॉग बघता ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि मी आडवा ब्लॉग घेतलेला नाही आहे, त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम होत होता. पण जाऊ द्या, ठीक आहे, ते सगळं इग्नोर करा आणि तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.